चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। कितीही चौकशा केल्या तरी थोबाड बंद ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांनी ईडी चौकशीनंतर भाजपाला इशारा दिला। ईडी कार्यालयात तब्बल 8.5 तास चौकशीला सामोरं गेल्यानंतर ते आपल्या कृष्णकुंज या घरी परतले। त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। राज ठाकरे यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 8.5 तास चौकशी केली। सकाळी 11:30 वाजता सुरू झालेली राज ठाकरे यांची चौकशी 8:15 वाजेपर्यंत चालली। त्यानंतर राज ठाकरे आपल्या वाहनाने कृष्णकुंजवर परतले। यावेळी कृष्णकुंजच्या बाहेर मनसे सैनिकांनी मोठी गर्दी केली। राज ठाकरे गाडीतून उतरताच मनसे सैनिकांनी एकच जल्लोष केला। राज ठाकरे यांनीही काही वेळ थांबून चेहऱ्यावर स्मित हास्य आणत कार्यकर्त्यांना धीर दिला। प्रसार माध्यमांनी राज ठाकरे यांना ईडी चौकशीबाबत विचारलं असता मी त्यांना सांगून आलोय, तुम्हाला काय विचारायचे ते विचारा, कितीही चौकशा केल्या तरी थोबाड बंद ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे। राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून भाजपावर टीकेची झोड उडवली होती। त्यानंतर राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडलं असून त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने या निवडणुकीत देखील राज ठाकरे भाजपला लक्ष करण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी ईडीचा वापर भाजप सरकारकडून केला जात आहे असं मनसे सैनिक म्हणत आहे। तुमचं काय मत आहे हे तुम्ही देखील आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।